आज तुम्हाला श्री स्वामी समर्थ अनुभव कथा सांगत आहे, जी भक्ती, श्रद्धा आणि स्वामींच्या चमत्कारिक कृपेचा अनुभव सांगते। स्वामी समर्थ अनुभव कथा। शेवटची आशा। एका लहान गावात रामचंद्र नावाचा वृद्ध व्यक्ती राहत होता। त्याला एका दुर्धर आजाराने ग्रासले होते। सर्व डॉक्टरांनी हात टेकले, घरच्यांनी देवदेव करत उपचार केले, पण काही फरक पडत नव्हता। रामचंद्राच्या सुनेने सांगितलं, आपण अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्यायला हवं। तेव्हा शरीराने थकलेला रामचंद्र म्हणाला, शेवटचा प्रयत्न म्हणून का होईना, चला जाऊया। घरच्यांनी मोठ्या कष्टाने त्याला अक्कलकोटला नेलं। स्वामींच्या समाधी समोर नेऊन झोपवलं। तिथे त्याला झोप लागली आणि झोपेत त्याला एक तेजस्वी दरबार दिसला। स्वामी महाराज सिंहासनावर बसले होते। ते म्हणाले, रामचंद्र, अजून तुझी वेळ आली नाही, घरी जा, काळजी करू नकोस। रामचंद्र थरथर जागा झाला। शरीरात अचानक बळ आलेलं होतं। डॉक्टरांनीही नंतर सांगितलं की हे खरंच एक चमत्कार आहे। त्याच्या आयुष्यातील एक नवा अध्याय सुरू झाला, तोही स्वामींच्या कृपेने। श्री स्वामी समर्थ।